नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील रस्ता अखेर वाहतुकीसाठी आता खुला करण्यात आलाय। 3 दिवसांनंतर पोलिसांनी रस्त्यावरील बॅरिकेड हटवले आहेत। काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ नाशिक महानगरपालिकेने 16 तारखेला हटवला होता आणि त्यानंतर या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्या पार्श्वभूमीवर 3 दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। तर हा रस्ता वाहतुकीसाठी 3 दिवसांनंतर खुला झालेला आहे। मनपाच्या कारवाईनंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याने पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ता आता खुला केला आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर गेल्या 3 दिवसांपासून नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई केल्यानंतर हा जो रस्ता होता हा बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेला होता। या ठिकाणी कुठल्याही वाहनांना प्रवेश बंदी होती, नाकाबंदी करण्यात आलेली होती। 4 दिवसानंतर अखेर हा जो रस्ता आहे हा वाहतुकीसाठी आता खुला करण्यात आलेला आहे। या ठिकाणचे बॅरिकेड काढले असून त्या ठिकाणचे व्यवहार देखील आता सुरळीत होण्यास सुरुवात झालेली। खरं तर पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेडिंग लावलेलं होतं। आता सगळं काही सुरळीत झाल्यानंतर हे बॅरिकेड्स देखील काढण्यात आलेले। हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने तिथे राहणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांनी सुटकेचा निश्वास आता या ठिकाणी सोडल्याचं दिसून येत आहे। जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।